फ्रेंड्स कशा आहात? मी ॲडव्होकेट संदीप शिरसे राठोड एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तसेच YouTubeच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो, मला सर्वांना माहितीच आहे की आपली राठोड एमपीएससी अकॅडमी ऑफलाईन बॅचेस नांदेडमध्ये घेत असते. याबरोबर आपण YouTubeवर जे काही राठोड एमपीएससी अकॅडमीचं जे चॅनल आहे, त्या YouTube चॅनलवर आपण ऑनलाईन व्हिडिओ टाकत असतो. याबरोबरच आपलं RMA नावाचं एक ॲप पण आहे, जे तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळतं. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन बॅचेसचे स्कोर जे आहे, ते तुम्हाला अवेलेबल होत असतात मित्रांनो. मित्रांनो, राठोड एमपीएससी अकॅडमीच्या YouTubeच्या चॅनलवर आपण आता काय केलेलं आहे, सर्व विषय जे काही पूर्व परीक्षेमध्ये असतात किंबहुना मेन्स परीक्षेमध्ये पण तेच विषय असतात. त्याचे आपण 2015 पासून म्हणजे जवळ-जवळ म्हणजे मागचे 15 पासून ते 25 पर्यंत म्हणजे मागील किती जवळपास 10 वर्षातील जे काही पीवायक्यू आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो. कसं असतं मित्रांनो, तयारी करत असताना म्हणजे स्पर्धा परीक्षेची कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत असताना महत्त्वाच्या गोष्टी काय-काय असतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूणच म्हणजे जर बघितलं आपण तर पूर्व परीक्षेपासून इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला पास होण्यासाठी महत्त्वाचं काय आहे? सर्वात महत्त्वाचा असतो सिलेबस. बरोबर आहे. म्हणजे सिलेबसच्या माध्यमातून तुम्हाला हे लक्षात येतं, की नेमकं कोणत्या-कोणत्या विषयावर एमपीएससी काय करणार आहे? फोकस करणार आहे. त्यानंतर मग काय असते महत्त्वाचं? तर यावर एमपीएससीनं प्रश्न कसे-कसे विचारलेले आहेत? त्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेशन असं म्हणतो. म्हणून दुसरा महत्त्वाचा घटक जो आहे, पहिला महत्त्वाचा घटक आहे सिलेबस आहे. बरोबर आहे? आणि दुसरा महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजे पीवायक्यू. म्हणजे मागील 10 वर्षामध्ये एमपीएससीनं जो सिलेबस दिलेला आहे, त्या सिलेबसवरच फोकस मारलेला आहे का? याबरोबर त्या सिलेबसमध्ये नेमकं कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत? जसं इकॉनॉमिक्स आहे, तर इकॉनॉमिक्समध्ये जो सिलेबस दिलेला आहे, त्यामध्ये नेमकं कोणत्या घटकावर दरवर्षी त्यांनी फोकस मारलेला आहे, हे आपल्याला याच्यातून एक लक्षात येतं. एक आपल्याला एक आयडिया निर्माण होते, की एमपीएससी नेमकं कोणत्या विषयावर जास्त काय करत आहे? भर देत आहे. त्यासाठी पीवायक्यू वाचून घेणं हे अत्यंत गरजेचं असतं मित्रांनो. चला तर मग आपण आजपासून हे सुरू करणार आहोत. विशेष म्हणजे आपला हा पहिला लेक्चर आहे. बरोबर आहे? म्हणजे 10 वर्षाच्या टोटल सिलेबसमध्ये आपण एकूण टोटल 10 लेक्चर घेणार आहोत. आणि यामधून तुम्हाला जे काही 15-15 इकॉनॉमिक्सचे प्रश्न आहेत, म्हणजे जवळ-जवळ 10 वर्षात तुमचे 150 प्रश्न एमपीएससीचे जे आहेत, ते आपण या ठिकाणी कव्हर करू. याबरोबरच हे एमपीएससीचे पीवायक्यू झाल्यानंतर आपलं आपण जे आहे म्हणजे संभाव्य या नाव्यानं आपण वेगळ्या प्रकारे पीवायक्यू घेण्याचं काम करू आपले. म्हणजे थोडक्यामध्ये आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून जसं पीवायक्यू आहे, त्याप्रमाणे संभाव्य प्रश्न जवळपास एका चॅप्टरवर म्हणजे ते चॅप्टर वाईज जाऊ आपण त्या ठिकाणी. म्हणजे टोटल आता हे जे शिकणार आहोत आपण, हे होल सिलेबस इकॉनॉमिक्सचा आहे. म्हणजे एमपीएससीनं आपल्याला एक सिलेबसचा जे काही आराखडा दिलेला आहे, त्या सर्व सिलेबसवर आलेले प्रश्न याच्यामध्ये असतात. पण आपलं एक संभाव्य पण आपण घेण्याचा प्रयत्न तो करणार आहोत मित्रांनो. चला तर याच्यामध्ये वेळ न घालता आपण आजचा लेक्चर हा चालू करू मित्रांनो. मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न कोणता आहे बघा. हा कधीचा आहे ते पहिलं बघून घ्या. पहा, ही परीक्षा कधी झालेली आहे? 2 फेब्रुवारी 2025. म्हणजे याच वर्षीची पेपर आहे. 2025 चा पेपर आहे. यानंतर आता पेपर होणार आहेत. ते झाल्यानंतर ते पण होत असतील. म्हणजे जेव्हा पेपर होईल त्या टायमाला पण आपण सोल्युशन देऊ आणि झाल्यानंतर त्याचे पहिलेचे पण आपण सोल्युशन पाहत राहू मित्रांनो. बघा, 2 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थशास्त्रामध्ये जे काही आलेलं आहे त्याचं विश्लेषण. मी नेहमी म्हणत असतो मित्रांनो, पेपर होऊन गेल्यानंतर विश्लेषण करणं हे तेवढं काही चांगली बाब नाहीये. आता तुम्ही असाल मग तुम्ही का देता? पण तरी पण सांगणंही गरजेचं आहे. उत्तरं तर कन्फर्म तुम्हालाही माहीत असतील, उत्तरं मलाही माहिती आहेत किंवा आयोगाने त्याची आन्सर की दिलेली असते. पण हा प्रश्न कसा आलेला आहे? प्रश्नाला कशा पद्धतीने आपण फेस करायचं असतं? क्वेशनला म्हणजे उत्तरामधून कसं जायचं असतं किंवा ऑप्शन जे असतात त्या ऑप्शनमधून कसं जायचं असतं. या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये याच्यामध्ये पाहणार आहोत. म्हणजे कशा पद्धतीनं पेपरला फेस करायचं हे सांगण्याचा उद्देश आहे. आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारला होता, त्याच घटकावर का भर दिलेला आहे, हे पण यामधून आपण पाहणार आहोत मित्रांनो. चला तर पहिला प्रश्न बघा. मित्रांनो, एमपीएससी का सिलेबस देते त्याच्यातला पहिला प्रश्न विचारलेला आहे, ते म्हणजे बेसिकली लोकसंख्या चॅप्टरवर. बरोबर आहे? महत्त्वाचे चॅप्टर आहेत 7-8 त्यामध्ये हा प्रश्न कशावर विचारलेला आहे? लोकसंख्येवर विचारलेला आहे. हे या ठिकाणी ध्यानात ठेवा मित्रांनो. बरोबर आहे? चला, आता बघा, भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखल्या जाते? मित्रांनो, 2 भाग असतात. एक आहे ग्रामीण भाग
आणि दुसरा आहे शहरी भाग. बरोबर आहे? रुरल एरिया आणि ग्रामीण. मग आता मुद्दा असा आहे, की कोणत्या भागाला ग्रामीण भाग म्हणायचं आणि कोणत्या भागाला शहरी भाग म्हणायचं, हे लक्षात आलं पाहिजे. प्रश्न पण तोच आहे या ठिकाणी. काय म्हटलेलं आहे? यापैकी म्हणजे कुठल्या गोष्टी यामध्ये ऑप्शन जे दिले आहे तुम्हाला बघा या ठिकाणी. पहिलं स्टेटमेंट काय आहे? अ मध्ये काय म्हणते? महानगरपालिका, नगरपालिका असणं म्हणजे नागरी वस्ती म्हणण्यासाठी त्यातलं काय-काय असायला पाहिजे? बघा पहिलं चेक करू आपण स्टेटमेंट बघा. दुसरं तर बघा स्टेटमेंट बघत असताना नागरी वस्ती असं म्हटलं लक्षात ठेवा. शब्द म्हणजे नागरी वस्ती होण्यासाठी काय आवश्यक आहे? आता एक आपण जनरल जर विचार केला, एक सामान्यपणे विचार करून जर पाहिला कॉमन सेन्सनं, तर नागरी वस्ती होत असताना महानगरपालिका, नगरपालिका जवळपास असतेच. म्हणजे हे असणं म्हणजे नागरी वस्ती आहे. वरवर पाहता प्रायमा फेसी काय वाटायला लागले? की बरोबर हा स्टेटमेंट वाटायला लागलेला आहे. कोणी बघा एक बघताना जनरल बघितल्यानंतर काय वाटते? कोणी जर बघितलं तर यातली कोणती गोष्ट असेल तर नागरी वस्ती म्हणू शकते. तर नगरपालिका, महानगरपालिका असेल एखाद्या भागामध्ये त्याला आपण नागरी वस्ती म्हणू शकतो. म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर वाटत आहे या ठिकाणी. दुसरीकडे बघा 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आवश्यक आहे. आता कसं असते बघा, हे प्रत्येक देशामध्ये वेगळी बाब असू शकते. भारतामध्ये किती लोकसंख्येच्या भागाला नागरी वस्ती म्हणतात, हे बघणं गरजेचं आहे. पण किती लोकसंख्या असावी? तर या ठिकाणी सांगितलं 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असावी. आता आपल्याला काय करावं लागेल? 2011 ची जनगणना बघावी लागेल. 2011च्या जनगणनेचा जर विचार केला, 11च्या जनगणनेनुसार जर बघितलं, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या किंवा 5,000 किंवा 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल, त्याला नागरी वस्ती असं म्हणतात. ते लोकसंख्येमध्ये ठरवलेलं आहे. 2011 नुसार बघितलं तर. हे जर 1981 मध्ये असेल, 1951 मध्ये असेल, तर 5,000 लोकसंख्या ही त्या ठिकाणी असणार नाही या ठिकाणी लक्षात ठेवा. आता जे पुढची जनगणना होणार आहे, मे बी 5,000 पेक्षा जास्त करतील किंवा एवढाच आकडा राहील. 5,000च्या ऐवजी 10,000 म्हणतील. मे बी व्हॉट एव्हर मे बी जनगणना झाल्यावर आपल्या लक्षात येऊन जाईल त्या ठिकाणी. सध्या तरी 11 नुसार आपला काय आहे? 5,000 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असेल, तर त्याला काय म्हणतात? नागरी वस्ती असं म्हणतात या ठिकाणी. आता या ठिकाणी जे क दिले मित्रांनो, हे महत्वाचा घटक आहे. काय म्हटलंय? 50% पेक्षा जास्त लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असावे. म्हणजे एखादा भाग नागरी होण्यासाठी, एखादा भाग शहरी होण्यासाठी अजून काय महत्वाचं आवश्यक आहे? तर त्या ठिकाणी किती टक्के लोक शेती करतात? कारण शेती करणारे लोकांचं प्रमाण जास्त असेल, पण त्याला ग्रामीण भाग म्हणतो. बरोबर आहे. या ठिकाणी काय वापरलेलं आहे? 50% किंवा त्यापेक्षा अधिक लोक काय करणारे असावे? स्टेटमेंट दिलं बरं या ठिकाणी. बरोबर की चूक आपण बघून घेऊ. शेती करणारे, व्यवसाय करणारे लोक नसावे. म्हणजे बिगर शेती व्यवसाय करणारे लोक असावे म्हटलेलं आहे. तर नियमाने जर बघितलं तर हे स्टेटमेंट जे आहे या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो. का? कारण का 11च्या जनगणनेनुसार काय आहे या ठिकाणी 75% लोक कसे असावे या ठिकाणी बिगर शेती करणारे लोक असावे. म्हणजे एखाद्या भागाला नागरी वस्ती म्हणण्यासाठी काय आवश्यक आहे? त्यातलं हे उत्तर बरोबर नाही. का नाही? इथं 50% शब्द वापरलेला आहे. म्हणजे 75% लोक हे बिगर शेती व्यवसाय करणारे असावे, असा नियम आहे 11 नुसार. पुढे काय म्हटलंय? बघा, लोकसंख्येची घनता दर चौरस किमीला 400 पेक्षा जास्त असावी. घनता माहिती आहे लोकसंख्येमध्ये? बरोबर आहे. तर किती असावी? दर चौरस किमी इथं म्हटलं. काय म्हटलंय? दर चौरस किलोमीटरला किती असावी? 400 पेक्षा जास्त असावी. एखाद्या भागाला नागरी भाग म्हणण्यासाठी काय आवश्यक आहे त्यातलं हे महत्वाचं मित्रांनो. तर हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आहे? अ, ब, ट. लक्षात आलं मित्रांनो? एखादा नागरी भाग होण्यासाठी काय-काय आवश्यक आहे? पहिला मुद्दा नगरपालिका, महानगरपालिका यापैकी असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? नागरी वस्ती म्हणतो. दुसरं किमान लोकसंख्या किती असावी? किमान म्हटले बरे 5,000 म्हणजे त्याच्यापेक्षा खाली नाही. किमान तेवढी असावी. त्यापेक्षा अधिक असू शकते. काही अडचण नाही. त्यानंतर हे जे ऑप्शनमध्ये दिलं नाही, तर काय असायला पाहिजे? 75% पेक्षा जास्त लोक काय केले पाहिजे? बिगर शेती व्यवसाय करणारे असावे. इथं दिले 50 म्हणून हे या ठिकाणी स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि लोकसंख्येची घनता डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ही किती असावी? इथं सांगितले दर चौरस किमीला किती असावी? जवळपास 400 पेक्षा जास्त असावी. बरोबर आहे? तर या ठिकाणी बघा मित्रांनो काही अडचण असेल तर विचारा. चलो. यानंतर बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय आहे? बघा आता. काय म्हटलंय? खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारासाठीच्या ग्राहक किंमत निर्देशकाबद्दल खरे आहे?
हा प्रश्न विचारला मित्रांनो महागाईच्या बाबीमध्ये. चलनवाढ, किंमत वाढ, बरोबर आहे? याबद्दल विचारलाय. बघा याच्यामध्ये काय विचारलंय? औद्योगिक कामगारासाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक. मित्रांनो, काही निर्देशांक असतात जसं WPI आहे, त्याला आपण होलसेल प्राइस इंडेक्स म्हणतो, बरोबर आहे? यानंतर आहे CPI, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, बरोबर आहे? त्यानंतर CPI, IW, बरोबर आहे? इंडस्ट्रियल वर्कर. इथं काय म्हटलंय? औद्योगिक कामगारासाठीचा निर्देशांक. या IW चा मिनिंगच आहे इंडस्ट्रियल वर्कर. लक्षात ठेवा मित्रांनो, हे इंडस्ट्रियल वर्कर आहे. आता बघा, हे WPI, CPI कशासाठी वापरतात? CPI-C जे आहे ना, हे कधीपासून वापरायला सुरुवात केली मित्रांनो? उर्जित पटेल समिती. बघा, उर्जित पटेल हे RBIचे माजी गव्हर्नर आहेत. तर उर्जित पटेल समितीनं चलनविषयक धोरण ठरविण्यासाठी, चलनविषयक धोरण म्हणजे RBIची मॉनिटरी पॉलिसी, त्या मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून देशामध्ये आर्थिक स्थिरता ठेवण्याचं काम केल्या जाते, रोजगारामध्ये वृद्धी करण्याचं काम केल्या जाते, परकीय विनिमय दरामध्ये स्थिरता ठेवण्याचं काम केल्या जाते. ठीक आहे. एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चांगल्या गोष्टी घडण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते RBIची चलनविषयक धोरण. भारत सरकारचं राजकोषीय धोरण असते, RBIचं चलनविषयक धोरण असते, त्यालाच आपण मॉनिटरी पॉलिसी म्हणतो. ध्यानात ठेवा मित्रांनो. तर मॉनिटरी पॉलिसी ठरविताना काय बघितलं जातं? CPI-C चा वापर केला जातो. CPI-C वापरावं असं उर्जित पटेल समितीने सांगितलेलं आहे. या माध्यमातून महागाई किती असावी? तर याच समितीने सांगितलेलं आहे महागाईचा दर हा 4% असावा, +2% असावा, -2% असावा. याचा अर्थ काय होतो? म्हणजे मॉनिटरी पॉलिसीच्या माध्यमातून महागाई ही भारताची किती असावी? 4% असावी. यामध्ये +2% होऊ शकते, म्हणजे 6 पर्यंत गेली तरी चालेल, काही अडचण नाही. आणि यामध्ये -2% होऊ शकते, म्हणजे 2% पर्यंत जरी आली, 4 पासून 2 पर्यंत आली, -2 म्हणजे 4 ला -2, 4 पासून -2 केला तर 2% होते. म्हणजे कमीत कमी 2%, जास्तीत जास्त 6% महागाई असावी, असा याचा अर्थ आहे. म्हणजे 6च्या वर महागाई असेल तर मॉनिटरी पॉलिसीचा उद्देश सफल झाला असं मानलं जात नाही. आणि 2%च्या खाली महागाई गेली असेल, बेसिकली आपण त्याला डिफ्लेशन असं म्हणतो, चलन घट असं म्हणतो, तर हे व्हायला नाही पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणून सध्या आपण काय करतो? CPI-C चा वापर करतो. CPI-CI मध्ये काय, सी मध्ये काय बघतात? तर ग्राहकाच्या बाबतीमध्ये हे जनतेचा डायरेक्ट संबंध असतो. CPI चा संबंध हा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणतात. आपला डायरेक्ट संबंध आहे. WPI जे आहे ना, आपला जनतेचा डायरेक्ट संबंध नाही. जे कंपनी औद्योगिक आहे ना, औद्योगिक होलसेल प्राइस इंडेक्स म्हटलेला आहे. रॉ मटेरियलचे भाव किंवा औद्योगिक संबंधी जे काही भाव वाढतात, त्या संबंधी WPI चा वापर केला जातो. आपला डायरेक्ट संबंध आहे WPI-C. त्याचा इनडायरेक्ट संबंध आपल्यावर परिणाम होतो. पण CPI चा परिणाम डायरेक्ट आपल्यासोबत आहे. म्हणून CPI-C चा वापर करावा असं उर्जित पटेल समितीने सांगितलं होतं. ते तर काय म्हटलं दुसरं? CPI-IW इंडस्ट्रियल वर्कर. या संबंधी प्रश्न विचारलाय. काय खरे आहे म्हटलेलं आहे. बघा आता काय काय खरं आहे. बघा, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्याचे कार्यक्षेत्र कोणते असो. आता तुम्ही जर CPI-IW जर वापरला असेल किंवा वाचला असेल, नोट्स मध्ये पाहिला असेल किंवा स्टडी केले असेल, तुम्हाला नक्की जाणून येते या ठिकाणी की CPI-IW हे फक्त किती, जवळपास भारतातल्या 7 क्षेत्रासाठीच काम करते. 7 क्षेत्रातल्या कामगारांनाच लागू होते, बरोबर आहे? खाणकाम आहे त्यामध्ये, रेल्वे आहे त्यामध्ये, बंदरे, म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा, इथं काय म्हटलेलं आहे? सर्व कामगारांना लागू होते. सर्व कामगारांना लागू होत नाही, 7च क्षेत्रातल्या कामगारांना लागू होते. ते क्षेत्र कोणते असो म्हणाले. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? चूक आहे. बरोबर आहे? CPI-IW 7 क्षेत्र, त्यातले 88 केंद्राच्या माध्यमातून महागाईचं आकडेवारी गोळा केल्या जाते देशभरातून. लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून हे स्टेटमेंट चूक आहे. आता काय करायचं बघा मित्रांनो, हे कसं स्टेटमेंट चूक आहे? कन्फर्म झालं आपल्याला. आपल्याला माहिती आहे की हे चूक आहे. पाहिजे आपल्याला खरं काय आहे? तर या ठिकाणी बघायचं, यामध्ये जिथं जिथं आहे त्याला गायब करून टाकायचं. उत्तर काढायचं. बघा याच्यातून उत्तर निघते का बघा. अजून बाकी लक्षात ठेवा. ब, क, ड. ब, क, ड अजून पाहायचं आहे. तरी पण उत्तर कोणतं येते का आपण पाहून घेऊ. तर या ठिकाणी बघा, हे उत्तर असणार नाही. इथं चूक आहे म्हणजे बरोबर असणार नाही. ऑप्शन कटला. ठीक आहे. याला आपण पाहिलं नाही, याला पाहिलं नाही. हे पण ऑप्शन कटला. बघा, याला म्हणतात स्टेटमेंट वाचून पर्यायामधून उत्तर काढणं. आता आपल्याला कन्फर्म झालं की 1 नंबर आणि 4 नंबर हे 2 उत्तर होऊ शकत नाहीत. का होऊ शकत नाही? इथं पण आहे आणि इथं पण आहे. ब सोबत ब स्टेटमेंट कसं आहे माहिती नाही, अजून आपण पाहिलेलं नाहीये. पण ब सोबत आहे.
बरोबर जरी असतं तरी उत्तर असल्यामुळे हे स्टेटमेंट चूक राहणार आहे. म्हणजे 2 पर्याय आपले इथेच कटले. उत्तर सोडवताना असं बघत चालायचं. म्हणजे डायरेक्ट 4 वाचून घेण्याच्या पहिलेही आपण असं उत्तर काढू शकतो. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी कटलं. आता कदाचित या ठिकाणी समजा या क सोबत असतं. क सोबत असतं. तर हे पण स्टेटमेंट आपलं चूक राहिलं असतं. म्हणजे आपला उत्तर कळलंच असतं. ठीक आहे. याच्यामुळे वाचून घेऊ आता. पहिलं अ 2 ऑप्शन उडाले. पुढे बघा. केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरलं जातं. मिनिमम वेजेस साठी निश्चित वापरलं जातं असं म्हणाले. ठिकाणी म्हणजे या कामगाराचा औद्योगिक कामगाराच्या मिनिमम वेजेस किमान वेतन किती असावं यासाठी काय केले जाते म्हण हे ठरवले जाते म्हण. हे स्टेटमेंट सुद्धा चूक आहे मित्रांनो. मिनिमम वेतन पण याच्यामध्ये मोजल्या जात नाही. मिनिमम वेतन किती असावं यासाठी वापरल्या जात नाही. म्हणून या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे. कुठे दुसरीकडे आहे का? या ठिकाणी नाही. क बघा. हे वस्तू आणि सेवाच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधी बदलत नाही. बिलकुल चुकीचं आहे मित्रांनो. जनरल जरी बघितलं असेल, सहज जरी वाचन केलं असेल, तर या ठिकाणी हे उत्तर बरोबर येत नाही. कारण का? हे कधीच बदलत नाही म्हणाले. बघा काय म्हणते? हे वस्तू आणि सेवाच्या एका निश्चित बास्केटवर आहे म्हणे. वस्तू आणि सेवा येत नाही असं नाही. TPI-IW चा वापर करताना 423 वस्तूचा वापर केला जातो. त्यात यामध्ये काही गलत नाही. बरोबर आहे. पण त्याकडे काय म्हणाले? ते कधीच बदलत नाही म्हणाले. म्हणजे 423 वस्तू या बदलू शकतात ना. भविष्यामध्ये 426 होऊ शकते. भविष्यामध्ये 450 होऊ शकतात. 500 होऊ शकतात. त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे? हे पण या ठिकाणी चूक आहे. आता राहिलं ड. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यासाठी मदत करते. हे उत्तर तुम्ही जर बघितलं मित्रांनो 4 स्टेटमेंट हे उत्तर बरोबर का वाटू शकते? म्हणाले बघा औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचे जीवनमान चांगले राखण्यासाठी मदत. वाजवी वेतन म्हणजे किमान निर्वाह व्हावा. निर्वाह झाला पाहिजे एवढं वेतन. ठीक आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे बरं. किमान वेतन. किमान वेतन म्हणजे एवढं मिळालंच पाहिजे. आणि हे म्हणजे वाजवी वेतन म्हणजे बाबा किमान भाकरी खाण्यापुरतं ते मिळावं त्याला. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो याचं उत्तर ड आहे. ठीक आहे. म्हणून क पण चुकल्यामुळे इथं उत्तर तर ऑलरेडी कटलं आपलं. इथं हे कटलं, हे कटलं, हे कटलं म्हणजे उत्तर काय राहणार आहे? तुमचं डी असणार आहे. मित्रांनो बघा काय अडचण आहे का याच्यावर लक्षात ठेवा. पेपर सोडताना आपल्याला अशा पद्धतीने स्टेटमेंट जास्त असतील तर अशा पद्धतीने आपण आपल्याला या ठिकाणी जाता येते. म्हणून पहिलं स्टेटमेंट वाटायचं तुम्हाला कन्फर्म वाटलं हे बरोबर आहे किंवा चूक आहे. त्या स्टेटमेंटमध्ये ऑप्शन मध्ये जाऊन बघायचं आणि उत्तर कट करत जायचं. म्हणजे तुम्हाला उत्तर ताबडतोब कळून जाते. चलो पुढे बघा खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही? आता सांगितलं आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे. मॉनिटरी पॉलिसी यालाच मॉनिटरी पॉलिसीला मराठीमध्ये चलनविषयक धोरण म्हणतात किंवा मौद्रिक धोरण असं म्हणतात. या मॉनिटरी पॉलिसीमध्ये 2 गोष्टी आहेत मित्रांनो. एक संख्यात्मक साधन, एक संख्यात्मक साधने आणि दुसरा प्रकार येतो यामध्ये गुणात्मक साधने. असे 2 आहेत मॉनिटरी पॉलिसीमध्ये. संख्यात्मक साधनामध्ये जर गेलात तुम्ही तर तुम्हाला माहित असेल रेपो रेट आहे. ठीक आहे. रिव्हर्स रेपो रेट आहे. MSF आहे. बँक रेट आहे. बँक रेट आहे. बरोबर आहे. OMO ओपन मार्केट ऑपरेशन आहे. यामध्येच आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काय राहिलं बाबा याच्यामध्ये बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, OMO, MSF, MSS यांना काय म्हणतात? यांना म्हणतात संख्यात्मक साधने जे मी लिहिले या ठिकाणी. OMO आहे, MSS आहे, बँक रेट आहे, रेपो रेट आहे, MSF आहे, रिव्हर्स रेपो रेट आहे. या आरबीआयच्या मौद्रिक धोरणाचे कसे आहेत? संख्यात्मक साधन आहे. क्वांटिटेटिव्ह संख्येनं पर्सेंटेज मध्ये असतात ते. रेपो रेट 5 आहे त्याचा 6 झाला, 6 चा 4 झाला. कमी जास्त करतात ते आरबीआय. बाजारातला मधील पैशाचा पुरवठा जो आहे, बाजारामध्ये जो पैशाचा पुरवठा होतो बँकाच्या माध्यमातून त्याला कंट्रोल करण्यासाठी आरबीआय या संख्यात्मक साधनाचा वापर करते. ध्यानात ठेवा संख्यात्मक साधनाचं काय कारण आहे? काय गरज आहे? बाजारामध्ये होणारा पैशाचा पुरवठा कंट्रोल करणे, बाजारामधली महागाई कंट्रोल करणे, बाजारामधील मंदी कंट्रोल करणे. आरबीआय बाजारामध्ये महागाई असेल तर रेपो रेटचे दर वाढविते, मंदीमध्ये रेपो रेटचे दर घटविते. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मित्रांनो. मॉनिटरी पॉलिसी खूप खूप इंटरेस्टिंग फार कन्सेप्च्युअल भाग आहे. फार आनंददायक कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहेत मित्रांनो. लक्षामध्ये हे लक्षात ठेवा. तर संख्यात्मक साधने, गुणात्मक साधने म्हणजे याचं काम बाजारामध्ये पैसा वाढवणं घटवणं याचं काम नाही गुणात्मकचं. संख्यात्मकचं काम आहे बाजारामध्ये पैसा वाढवणे घटवणे. याचं काय काम आहे गुणात्मक साधनाचं? याचं काम आहे
बाजारामध्ये पैसा कोण्या दिशेला गेला पाहिजे. पैसा जाताना आरबीआय काय कंट्रोल करते, पैसा हा कोण्या देशाला गेला पाहिजे. पैसा हा उत्पादक दिशेला चाललाय की अनुत्पादक क्षेत्रामध्ये चाललाय हे पाहणं. आणि आरबीआय प्रयत्न करते की बँकाकडून जाणारा पैसा उत्पादक क्षेत्राकडे गेला पाहिजे, अनुत्पादक क्षेत्राकडे गेला नाही पाहिजे. याला म्हणतात गुणात्मक साधनं. मग गुणात्मक साधनामध्ये काय काय येते? गुणात्मक साधनामध्ये जर बघितलं ऑप्शनकडे बघा काय काय गोष्टी येतात बघा. उपभोग्य कर्जाचं नियंत्रण, कंट्रोल ऑन कन्झ्युमर क्रेडिट, हे गुणात्मकचा भाग आहे. कर्ज देताना कोणतं दिलं पाहिजे? उत्पादक कर्ज. जसं उदाहरण घ्या, तुमचं लॅपटॉपसाठी कर्ज मिळत आहे, मोबाईलसाठी कर्ज मिळत आहे, गाडी घेण्यासाठी कर्ज मिळत आहे, त्याला आपण उत्पादक कर्ज म्हणतो. ठीक आहे, कन्झ्युमर लोन म्हणतात बेसिकली. ठीक आहे, आपण हप्त्यावरच गेलो सगळे अलीकडे, टू व्हीलर, फोर व्हीलर, बरोबर आहे. मोबाईल पण मिळतो, लॅपटॉप मिळतो, टीव्ही मिळते, हे उत्पादक कर्ज आहेत. हे गुणात्मक साधनाचा भाग आहे. यानंतर आदेशाच्या माध्यमातून काय करणं? नियंत्रण करणं. कंट्रोल थ्रू इश्युइंग डायरेक्टिव्ह. आरबीआय काय करते? डायरेक्शन देते बँकांना. तर डायरेक्शनच्या माध्यमातून सुद्धा कंट्रोल करते. जसं केवायसीचे नॉर्म्स पाळले पाहिजे. केवायसी, नो युअर कस्टमर, बरोबर आहे. अँटी काउंटरफेटिंग मेजर्स असतील. या माध्यमातून म्हणजे आरबीआय डायरेक्शनच्या माध्यमातून सुद्धा काय करते? बँकांवर कंट्रोल ठेवण्याचं काम करते. कर्ज तारण सीमांचं नियमन, रेग्युलेशन ऑफ मार्जिनल रिक्वायरमेंट. कसं असतं मित्रांनो, लोन घेताना तुम्ही किती कर्ज देतात? उदाहरण घ्या, तुम्ही बँकेकडे गेलात. बँकेकडे गेल्यानंतर बँकेकडे 1 कोटीचं तुम्ही काय केलेलं आहे? तारण ठेवलेलं आहे. 1 कोटीचं तारण तारण ठेवणार आहात तुम्ही. तर तुम्हाला कर्ज किती द्यायला पाहिजे? 1 कोटी रुपयाला 1 कोटी कर्ज मिळत नाही किंवा 1 कोटीपेक्षा जास्त कर्ज मिळत नाही. 1 कोटी रुपयाचं तारण ठेवत असाल तर तुम्हाला 80 लाख कर्ज मिळेल. ठीक आहे. म्हणजे उदाहरण घ्या, या ठिकाणी 20% काय आहे तुमचं मार्जिनल रिक्वायरमेंट आहे. जेवढे तुम्ही तारण ठेवणार त्याच्या कमीच कर्ज मिळते. या या गोष्टीला 1, 2 आणि 3 याला म्हणतात गुणात्मक साधने. आणि चौथं खुल्या बाजारातील व्यवहार, म्हणजे आता सांगितलं ओपन मार्केट ऑपरेशन. इथं आले बघा. इथं सांगितलंय ओपन मार्केट ऑपरेशन हे काय आहे? संख्यात्मक. मग काय म्हटलंय? खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पद्धतीने साधन नाही म्हणाले. गुणात्मक साधन कोणतं नाही? खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन हे संख्यात्मक साधन आहे. फार इंटरेस्टिंग भाग आहे मित्रांनो. लक्षात आलं का बघा? हे वरचे 1, 2, 3 आहेत की आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये गुणात्मक साधन आहेत आणि खुल्या बाजारातील व्यवहार हे आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी मधील संख्यात्मक साधन आहे, क्वांटिटेटिव्ह मेजर आहे. ओके, मला वाटते, मी आशा करतो, अपेक्षा करतो तुम्हाला लक्षात आलं असेल. चलो मित्रांनो, पुढे चला. खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, आता एक फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला मित्रांनो योजनेच्या माध्यमातून वगैरे. बघा, भारतीय हस्तक उद्योग विकास महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली? 1958 मध्ये सॉरी करण्यात आली. ते स्टेटमेंट बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यावर फारसं काही बोलण्याची आवश्यकता नाही. एक संस्था आहे भारतीय हस्त उद्योग विकास महामंडळ, स्थापना 58 मध्ये झालेली आहे. दुसरं स्टेटमेंट दिले, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. बरोबर आहे मित्रांनो. ही योजना जी आहे पीएम विश्वकर्मा योजना, ही योजना मित्रांनो काय केली जाते माहिती आहे काय? या योजनेच्या माध्यमातून एक 18 क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत, किती? जवळपास 18 क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सरकार पैसे देते. म्हणजे त्यांना दररोज ट्रेनिंग दिली जाते. ₹500 भत्ता देऊन यामध्ये काम करणाऱ्या लोकांना ₹500 भत्ता रोज दिला जातो आणि ट्रेनिंग दिल्या जाते. सोबतच काय केल्या जाते? यानंतर 1 ते 3 लाख रुपयाचं लोन दिल्या जाते. 1 ते 3 लाख रुपयाचं लोन म्हणजे ट्रेनिंग दिल्या जाते. आता बेसिकली याच्यात कोण-कोण येते? बेसिकली याच्यामध्ये काही जातीय रोजगार आहेत बघा. समजा उदाहरण घ्या, लोहार आहे, कुंभार आहे, सुतार आहे, नावी आहे, यानंतर तुमचं मिस्त्री आहे. बरोबर आहे? असे 18 उद्योग या ठिकाणी दिलेत मित्रांनो. या 18 क्षेत्रातल्या लोकांना काय केलं जातं? पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जे आहे. आपण पहिलं ऐकलं असेल ना, 12 बलुतेदार, 18 आलुतेदार. तो भाग आहे या ठिकाणी. बरोबर होय? ते आहे. याला ट्रेनिंग दिल्या जाते, ₹500 भत्ता दिला जातो, अलाउन्सेस. आणि यानंतर मग काय दिलं जातं? 1 ते 3 लाखापर्यंत कर्ज दिल्या जाते आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये जे आहे ते स्किल डेव्हलप करणं हा सरकारचा उद्देश आहे. नक्कीच ही योजना कशी आहे? केंद्र सरकारच्या माध्यमातून पुरस्कृत केली जाते. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे या ठिकाणी. बघा कुठे आहे का? अ आणि ब बरोबर आहे मित्रांनो. काय अडचण आहे का बघून घ्या. यानंतर बघा, हे बघा लोकसंख्येवरील दुसरा प्रश्न आहे. पहिला प्रश्न पाहिला तो पण लोकसंख्येवर होता. हा पण प्रश्न आहे बघा. भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? लोकसंख्येमध्ये नेहमी बदलतात असं म्हणाले. म्हणजे असं की अनचेंजेबल घटक कुठला आहे का? म्हणजे चेंज होणारच नाही. असा घटक आहे का याच्यामध्ये बघा पहिल्यांदा. कोणता घटक आहे जो चेंज होऊ शकतो? सतत बदलणारे घटक म्हणते. बघा आता बघा. जन्मदर, माता मृत्यू दर आणि स्थलांतर. आता बघा, जन्मदर, माता मृत्यू दर, स्थलांतर शब्द वापरले.
यामध्ये काही घटक असे आहेत जे सतत बदलतात. पण एक घटक असा आहे की सतत बदलणाऱ्यापैकी दिसत नाही. बरोबर आहे. त्यानंतर जन्मदर, मृत्यूदर, अर्भक मृत्यूदर. बघा मृत्यूदराचे प्रकार पडतात. इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, बरोबर आहे. जे काही माता मृत्यू होतो त्याला आपण मॉर्टॅलिटी मॉर्टॅलिटी इन्फंट झाल्यानंतर माता मृत्यू दर आहे. मॅटर्निटी मॉर्टॅलिटी रेट आपण त्याला म्हणतो. MMR बेसिकली त्याला म्हणतात. माता मृत्यू दर बघतात. इन्फंट म्हणजे मराठीमध्ये शिशु म्हणू आपण त्याला. शिशु मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर, चाइल्ड म्हणजे 5 वर्षाखालचं लेकरू आहे. हे मृत्यू दर बघितले जातात. बाकी मोठी माणसं मरतात तो तर डेथ रेट वेगळा झालाच त्या ठिकाणी. बरोबर आहे. याच्यातलं नेमकं काय आहे, जे काय करतं सतत बदलतं. लोकसंख्येच्या अभ्यासात सतत बदलणं 3 घटक कोणते बघा म्हणाले. जन्मदर आहे, मृत्यू दर आहे, स्थलांतर आणि खाली बघा जन्मदर, माता मृत्यू दर आणि अर्भक मृत्यू दर. याच्यातलं सतत बदलणारा कोणता घटक आहे? बघा, जन्मदरात तर बदल होणारच आहे. बदल होतो. वाढ होईल किंवा घट होईल. यानंतर मृत्यू दरामध्ये सुद्धा बदल होणारच आहे. यानंतर पुढचं आहे की मित्रांनो स्थलांतर. स्थलांतर बघा, लोकसंख्या तुम्ही चॅप्टर जर पाहिलं, भारतामध्ये स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावर होते. आणि लक्षात ठेवा स्थलांतर आपलं कसं आहे, जर ऑप्शन मध्ये येतं ग्रामीण टू शहरी, शहरी टू ग्रामीण ऑप्शन राहतात. ठीक आहे, शहरी टू शहरी. आपल्याला वाटते बा ग्रामीण टू शहरी जास्त असायला पाहिजे. स्थलांतर जर बघितलं ग्रामीण टू शहरी, ते ऑप्शन आपल्याला बरोबर वाटते. पण मित्रांनो भारतातलं स्थलांतर ग्रामीण टू ग्रामीण जास्त आहे. छोट्या खेड्यातून मोठ्या खेड्यामध्ये, ज्या खेड्याची लोकसंख्या 500 आहे, 1000 आहे, तिथले लोक 1000, 2000, 3000 लोकसंख्या असणाऱ्या खेडेगावामध्ये स्थलांतर करतात. ग्रामीण टू ग्रामीण जास्त आपल्याकडे स्थलांतर आहे. तर स्थलांतर बदलतं, जन्मदर बदलतो, मृत्यू दर बदलतो. ऑप्शन 3 नंबर बरोबर आहे मित्रांनो. माता मृत्यू दर जर बघितलं, सध्या भारतामध्ये 113 च्या आसपास आलेला आहे. बरोबर आहे. एका लाखामागे बघितलं जातं. 1 लाख जिवंत एका लेकर जन्मतात. त्यामागे किती माता मृत्यू मृत्यू पावतात. अ, एखादी आई मुलाला जन्म दिल्यानंतर 42 दिवसामध्ये मरत असेल तर त्याला माता मृत्यू दर म्हणतात. एखादी आई लेकराला जन्म दिल्यानंतर 42 दिवसामध्ये जर मृत्यू होत असेल, तर तो माता मृत्यूमध्ये कन्व्हर्ट केला जातो. 42 दिवसाच्या नंतर जर ते धरलं मृत्यू झाला असेल, तर त्याला माता मृत्यूमध्ये कन्व्हर्ट केला जात नाही. हे लक्षात ठेवा. किती दिवसाच्या आत मेलं तर 42 दिवसाच्या आत मेलं तर माता मृत्यू म्हणतात. भारतामध्ये 113 च्या आसपास आकडा आहे. अमेरिकेमध्ये पण आकडा चांगला आहे. अमेरिकेमध्ये 27 च्या आसपास आकडा आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये मेडिकल फॅसिलिटी असून सुद्धा तिथं सुद्धा 27 महिलांचा मृत्यू होतो हे लक्षात ठेवा. भारतात 113 वर आलंय. पहिला आकडा 200 च्या वर होत आहे. ते पण या ठिकाणी ध्यानात ठेवा. ऑप्शन कसा आहे? 3 आहे. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर मित्रांनो. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण IMF म्हणतो, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. काय म्हटलंय? 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 अर्थव्यवस्था कोणत्या? मित्रांनो, तुम्हाला माहित असेल रिसेंटली भारताची अर्थव्यवस्था मार्गक्रम चांगला करत आहे. म्हणजे सांगायचा एक काळी आपली अर्थव्यवस्था 7व्या नंबरवर होती. बरोबर आहे. सध्याच्या सरकारच्या काळामध्ये 6वा, 5वा आणि सध्या 4था म्हणजे मे 2025 नुसार तुम्ही जर बघितलात मे 2025 नुसार भारताची अर्थव्यवस्था वर्ल्ड लार्जेस्ट 4th इकॉनॉमी बनलेली आहे. 4 नंबरवर आहोत आपण. बरोबर आहे. आणि आपल्याला 3 नंबरवर जाण्याचा पण सुवर्ण संधी आहे. 3 नंबरवर पण आपण येणाऱ्या काळामध्ये जाऊ. 1 आणि 2 नंबरवर जाण्यासाठी थोडंसं मेहनत करावं लागेल आपल्याला. कारण बघा, जगात सर्वात जास्त मोठी अर्थव्यवस्था ची आहे. 30 पॉइंट किती $50 ट्रिलियन यांची प्रॉपर्टी आहे. बघा, अमेरिकेची अर्थव्यवस्था नंबर 1 वर आहे. किती संपत्ती आहे? $30.50 ट्रिलियन. आणि नंबर 2 वर जे आहे, आपला शेजारी देश, आपला भांडकुदळा देश नंबर 2 ला. म्हणजे एक दलिंदर भांडकुदळा आहे पाकिस्तान नावाचं. ते नाही त्याची अवकात नाही एवढं लांब येण्याची. चीन आपला भांडकुदळा दुसरा एक देश आहे आपल्याला. ठीक आहे. तर चीनची जी काही प्रॉपर्टी आहे, ती जवळपास 19 पॉइंट समथिंग $20 ट्रिलियन आसपास आहे. म्हणजे जर धरून चला $20 ट्रिलियन धरून चला. म्हणजे चीन जे आहे 19 पॉइंट समथिंग समथिंग म्हणजे $20 ट्रिलियन अमेरिकेपेक्षा $10 ट्रिलियन फरक आहे. म्हणजे चीन नंबर 2 वर आहे. बरोबर आहे. यानंतर जर्मनी इथं बघितल्याप्रमाणे बघा, अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, भारत. आता हे जे प्रश्न विचारलाय 24 चा आधारे, या आधारे जर बघितलं तुम्ही तर उत्तर हे 4 नंबर असणार आहे. या आधारे 24 नुसार जर बघितलं तर भारत हा 5व्या नंबरवर आहे. आणि हा सिक्वेन्स एकदम बरोबर आहे. इथं जे दिलेलं आहे, चीन नंबर 1 वर कधीही नव्हता. जर्मनी 1 नंबरवर कधीही नाही. उत्तर जर तुम्हाला बघायचं म्हणलं, आयात निर्यातचा पण प्रश्न तुम्हाला आयात निर्यातमध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. किंवा जीडीपी मध्ये पाहायला मिळतो तुम्हाला हा प्रश्न. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला आयात कोणाची जास्त आहे, निर्यात कोणाची जास्त आहे, नंबर 1 वर 2 वर कोण आहे, हे तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न या ठिकाणी बघता मिळतं. ठीक आहे. बघा, चीन कधी नंबर 1 वर नव्हता.
जर्मनीची पॉसिबिलिटी कमीच आहे. त्यामुळे हे 2 उत्तर तर तुम्ही अभ्यास करताना कटायलाच पाहिजे. मी म्हणतो तुम्हाला उत्तरामध्ये तुम्हाला बघायचं असेल, काही गोष्टी आपल्या अभ्यासातून एवढ्या सांगून जातात, उत्तर कोणतं आहे? लक्षामध्ये हे पहिलं कळलं पाहिजे. तुमचं वाचन जर असेल, 100% इकॉनॉमिक्सचं पुस्तक एकदा दोनदा वाचन केलं असेल तुम्ही, नजरेसमोरून गेला असेल, करंट अफेअर्स मध्ये 1-2 गोष्टी नजरेसमोरून गेल्या असतील, ॲटलीस्ट एवढं सांगता येते की चीन नंबर 1 वर नाही, जर्मनी नंबर 1 वर नाही. म्हणजे दोघांची सुरुवात झाल्यामुळे 2 उत्तर कटली इथंच. त्या 2 ठिकाणी अमेरिका नंबर 1 वर आहे. पण नंबर 2 बघा त्या ठिकाणी. उत्तर जर काढायचं म्हटलं तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहित नसेल तरी उत्तर काढता येते. किमान माहित नाही म्हणजे याचा अर्थ काहीतरी माहित असायला पाहिजे बरं. म्हणजे एवढं तर माहित असायला पाहिजे चीन नंबर 1 वर नाही. पहिलं उत्तर कटलं इथं. उत्तर असणार नाही. नंबर 2 अमेरिका नंबर 1 वर आहे. पण हे पण उत्तर कसं कटते बघा. भारत नंबर 2 म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की भारत नंबर 2 वर तर सध्या नाही. एवढं क्लिअर आहे. नंबर चीन 1 वर नाही हे आपल्याला माहिती आहे. नंबर 2 ला भारत नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे उत्तर दुसरे कटलं. नंबर 3 ला जर्मनी नाही हे आपल्याला माहिती आहे. उत्तर तिसरंही कटलं. उत्तर चौथंच राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन मधून पण उत्तर कसं सोडवतायत हे बघा पद्धत. पण काही ना काही तर थोडक्यात इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे. बिलकुल रिकामा जातो बुवा म्हणलं, काहीच नाही. वरचा मजला खाली ठेवून जातो म्हणलं तर मग तर टोला मारावा लागेल. ठीक आहे, भगवान भरोसे. म्हणून बघा 24 नुसार अमेरिका 1, चीन 2, जर्मनी 3, जपान 4, भारत 5 नंबरला. पण सध्या जर बघितलं तर भारत, USA, चायना आणि जर्मनी नंतर भारत 4 ला, जपानला आपण मागे टाकलेला आहे 25 मध्ये. जपान आपल्या पाठीमागे गेलेला आहे. भारताची इकॉनॉमी $4 ट्रिलियन झालेली आहे. मुबारको. 4 ट्रिलियन 4.30 च्या आसपास आपण आहोत. $30 ट्रिलियन 4 पॉइंट. म्हणजे आपण आता 5 ट्रिलियन कडे चाललेलो आहोत आपण. बरोबर आहे. जपान आपल्या मागे गेलेला आहे. आता जर्मनी आपल्या पुढे आहे. आणि जर्मनी पण आपल्या पुढे म्हणजे काय फार गॅप ना जर्मनीमध्ये आपल्यामध्ये. जर्मनीला आपण मागे टाकू शकतो. म्हणून मी असं म्हणेल मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये इंडिया नंबर 3 ची अर्थव्यवस्था बनू शकते. खूप मोठी स्वर्ण संधी आहे इंडियाला. नंबर 1 अमेरिका, नंबर 2 चायना. चायनापर्यंत एवढ्या लवकर जाणं शक्य नाही. कारण आपण आता 4 ट्रिलियन आहोत. चायना आपल्यापेक्षा 16 ट्रिलियन पुढे आहे. 4 चोक 16. 4 पट पुढे आहे. चीनला एवढं लवकर तर मागे टाकू शकत नाही आपण. म्हणून येणाऱ्या काळात आपण जर्मनीला मागे टाकून नंबर 3 वर जाऊ शकतो. म्हणून भारताची अर्थव्यवस्था 3 नंबरवर जाऊ शकते, लक्षात ठेवा. ओके, याचं उत्तर आहे नंबर 4. पुढे घ्या. डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल डॅशशी संबंधित आहे. 4 ऑप्शन एवढे चांगले दिलेत मित्रांनो. म्हणजे इथं कन्फ्युजन बऱ्यापैकी आहे. बरोबर आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला जर वाचन चांगलं असेल, विजय केळकर समिती असेल, एम नरसिंहन समिती असेल, एफ नरिमन समिती असेल किंवा एल के झा समिती असेल, बरोबर आहे. राजा चलेया समिती असतील, या अर्थशास्त्रामधल्या महत्वाच्या समिती आहेत. या जर बघितलं, विजय केळकर खूप नामवंत व्यक्ती आहेत आणि अनेक समित्यामध्ये सहभागी राहिलेले आहेत या ठिकाणी. बघा, यातलं उत्तर काढायचं म्हटलं तर ऑप्शन मध्ये आपल्या अभ्यासानुसार काय असायला नाही पाहिजे? प्रशासकीय सुधारणा असायला नाही पाहिजे. खूप मोठा अर्थतज्ञ माणूस आहे. प्रशासकीय सुधारणेच्या बाबतीमध्ये समिती नेमलं जाण्याचं खूप कमी चान्स आहे. उत्तर द्यायचंच म्हटलं टोला किंवा माहित नसेल तरी टोला कसा मारायचा. प्रशासकीय सुधारणा समिती विजय केळकर समिती असायला नाही पाहिजे. यानंतर अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समिती असू शकते. वित्तीय क्षेत्रात सुधारणा समिती असू शकते आणि व्यापार विषयक सुधारणा समिती याची पण पॉसिबिलिटी खूप कमी आहे. व्यापार म्हणल्यावर अर्थशास्त्राशी संबंधित भाग आहे, पण तरी पण शक्यता फार कमी आहे. म्हणून पहिले 1 आणि 3 हे कट करून टाका या ठिकाणी. उरलं 2 आणि 4. यापैकी अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समिती आणि वित्तीय क्षेत्रात सुधारणा समिती दोन्ही पॉसिबिलिटी आहे. कारण हा माणूस अर्थशास्त्रामध्ये तेवढ्या लेवलचा, तेवढ्या उंचीच्या लेवलचा माणूस असल्यामुळं दोन्ही पॉसिबिलिटी आहे. मग आता 2 का 4? 3 हो 2 का 4 यापैकी उत्तर आपल्याला शोधावं लागेल. मित्रांनो, तर या ठिकाणी प्रश्न विचारलाय बेसिकली हे उत्तर आहे अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समिती. कारण वित्तीय क्षेत्रातील सुधारणा समिती एक आपल्याला गाजली समिती आहे. त्याचं नाव आहे एम नरसिंह समिती. या समितीने बँकिंग आणि वित्तीय दोन्ही बाबींवर सुधारणा केली जातात. एम वाघुळ समिती आहे, एम नरसिंह समिती आहे. हे फायनान्शियलच्या बाबतीमध्ये आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजे जे काही फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स जे आहे ते कोण केलेलं आहे? एम नरसिंह समितीने केलेलं आहे, एम वाघुळ समितीने केलेलं आहे. त्यामुळे या समित्या त्यामध्ये येतात. या ठिकाणी अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती विजय केळकर आहे. तसं एलके समिती पण होऊन गेली याच्यापूर्वी. राजा चलेच्या समिती आहे. या अनेक समिती आहेत ज्या कर सुधारण्याच्या बाबतीमध्ये किंवा टॅक्सच्या बाबतीमध्ये कामाला येतात मित्रांनो. लक्षात ठेवा, कराचे 2 प्रकार पडतात. प्रत्यक्ष कर सुधारणा आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा. आणि एकूण कर सुधारणा म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोघाला एकत्र करून अशा समित्या पडतात. म्हणून आपल्या समित्याचं वाचन पण असायला पाहिजे. आतापर्यंत किती समित्या झालेल्या आहेत, त्या समित्याचं वाचन सुद्धा करणं गरजेचं आहे. हे प्रश्न कशा संबंधी होता? टॅक्स संबंधी होता, लक्षात ठेवा.
लक्षात ठेवा, टॅक्स आणि सार्वजनिक वित्त, ज्याला आपण काय म्हणतो, राजकोषीय धोरण, यावर सर्वात जास्त प्रश्न असतात. लोकसंख्येवर 2 प्रश्न पाहिले आपण, ते पण ध्यानात ठेवा मित्रांनो. बँकिंगवर एक प्रश्न पाहिलेला आहे. पुढे बघा, यानंतर बघा, डॅश डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, बहुआयामी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणतो, संकल्पना मांडण्यात आली. आता हे पॉवर्टीच्या बाबतीमध्ये सरळ सरळ प्रश्न आहे मित्रांनो. बघा, मानव विकास अहवाल 1997, ऍक्च्युली मानव विकास अहवाल 1997 नुसार आपल्या देशामध्ये आपण काय चालू केलं, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स चालू केला. एचपीआय होतं पहिलं, एमपीआयच्या पहिले एचपीआय नावाचा इंडेक्स होता, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ठीक आहे, हा 97 मध्ये आला मित्रांनो, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. बरोबर आहे. यानंतर नियोजन आयोगाचा अहवाल, नियोजन आयोगाच्या अहवालाचा काही संबंध नाही दारिद्र्यातल्या या इंडेक्स मध्ये. नियोजन आयोगाच्या अहवालाचा फारसा काही संबंध नसतो मित्रांनो. मानव विकास अहवालाचा संबंध असतो सुरेश तेंडुलकर समिती 2009. ठीक आहे, अशी समिती एखादी सजेस्ट करू शकते, म्हणजे तेंडुलकर समिती पण अशी एखादी समिती सजेस्ट करू शकते, पण याचा काही संबंध नाही या ठिकाणी. उत्तर याचं काय आहे, मानव विकास अहवाल 2010. 2010 मध्ये मानव विकास अहवाल, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जी आली होती, त्या रिपोर्टमध्ये 97 चा एचपीआय जो आहे त्याच्या जाग्यावर एमपीआय ने जागा घेतली. हे प्रश्न अनेक वेळेस आला मित्रांनो. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स फक्त मानवाचं दारिद्र्य बघायचा, एचपीआय च्या जागेवर एमपीआय आला. एमपीआय काय करते, अनेक अंगांना बघितल्या जाते. जवळपास या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, 3 आयाम आहेत, 3 आयाम आणि 10 निर्देशक आहेत. 3 आयाम आणि 10 निर्देशकाला टच करते. मानवाच्या प्रत्येक अँगलला बघतं. उत्पन्न दारिद्र्य, राहणीमानाचं दारिद्र्य, सगळ्या गोष्टी चेक करतं. नुसतं उत्पन्न दारिद्र्य चेक करून चालत नाही मित्रांनो. म्हणून एमपीआय हा त्याच्या टायमाला सर्वोत्कृष्ट निर्देशांक मानला जातो. या ठिकाणी विसरून चालणार नाही. सर्व उत्कृष्ट निर्देशांक कोणता आहे दारिद्र्य मोजण्याच्या बाबतीमध्ये, ते एमपीआय आहे. कारण का, 3 आयाम आणि 10 निर्देशकाचा वापर करतो. त्यामध्ये संपत्ती असेल, स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, गॅस असेल, वीज असेल, सगळ्या गोष्टी बघतं. तुमचं शिक्षण असेल, आयुर्मान असेल, या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळं त्यामध्ये काय केलं जातं, त्याला गुण दिले जातात. आणि त्यानुसार मग बहुआयामी दारिद्र्यामध्ये येतात की नाही, म्हणजे 33.33 च्या वर जर गुण असतील, 33.33 ते 50 या दरम्यान जर गुण असतील, हे प्रश्न विचारलेला आहे, तर त्याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात. किती गुण मिळेल तुमच्या फॅमिलीला, हे सगळे बघितलं. 3 आयाम आणि 10 निर्देशाच्या मधून बघितले जाते आणि गुण दिले जातात, आणि त्या बहुआयामी दारिद्र्य आहे की नाही. 50च्या वर गुण असतील तर मग त्याला तीव्र बहुआयामी दारिद्र्य म्हटलं जातं, म्हणजे एकदम त्याचं चॅलेंजच नाही त्या व्यक्तीचं. ठीक आहे, अशा पद्धतीने उत्तर याचं काय राहील, उत्तर राहील 3 मित्रांनो. हे झालं दारिद्र्याचा प्रश्न. पुढे घ्या, खालील विधाने विचारात घ्या. बघा, कन्सेप्च्युअल भाग आहे, राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी प्रश्न आहे. काय म्हणते, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमी कमी असते. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा, बेसिकली बघा, नेट नॅशनल प्रोडक्ट पी, ओके, नेट नॅशनल प्रोडक्ट पेक्षा काय म्हणलं या ठिकाणी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. ठीक आहे, काय म्हणाले, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय आहे, जीएनपी आणि एनएनपी. आता तुम्हीच बघा, ज्यांनी ज्यांनी माझे लेक्चर केले, आपल्या विद्यार्थी बघत असतील तर, आणि जे कोणी अन्य विद्यार्थी पाहतात तुम्ही, तर ध्यानात ठेवा, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट नेहमी जास्त असते, जीएनपी नेहमी जास्त असतो. समजा जीएनपी 1000 आहे, जीएनपी मधून काय केल्या जाते, घसारा वजा केल्या जाते. घसारा म्हणजे उत्पादन घेत असताना यंत्रांची होणारी मोडतोड, रिपेरिंग, ऑइलिंग, या सगळ्या गोष्टीवर येणारा खर्च जो आहे, यंत्र तुटतात, मोडतात, स्पेअर पार्ट बदलावे लागतात, त्यासाठी मेंटेनन्सचा खर्च जो असतो, तो मेंटेनन्सचा खर्च वजा करायचा याच्यातून. मेंटेनन्स वजा केल्यावर जे उर्वरित राहते त्याला आपण समजा काय म्हणू, एनएनपी म्हणू. बरोबर आहे, म्हणून स्टेटमेंट बरोबर आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमी कमी असते. बरोबर आहे, कारण मेंटेनन्स काही ना काही तर निघतच असते. आपल्या गाडीला पण मेंटेनन्स लागते आपल्याला, सर्व्हिसिंग केली म्हणतो गाडीला आपण, टू व्हीलर साठी, तसाच एक प्रकार आहे. बरोबर आहे. दुसरं काय म्हणते बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादन घसाऱ्याचा समावेश नसतो. बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, जीएनपी, जीएनपी मधून घसारा वजा केलेला नसतो, म्हणून घसाऱ्याचा समावेश असतो असं म्हणल्या जाते. बरोबर आहे, जीएनपी मधून घसारा वजा केला नाही, मेंटेनन्सचे पैसे वजा केले नसतात. पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे इथपर्यंत. आता निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसारा समावेश नसतो. एनएनपी म्हणजे निव्वळ, एनएनपी निव्वळ आहे, तर एनएनपी मधून घसारा वजा म्हणजे जीएनपी मधून घसारा वजा केल्यावरच एनएनपी मिळतो. त्यामुळं एनएनपी मध्ये घसाऱ्याचा समावेश असत नाही. जीएनपी मध्ये जिथे जिथे ग्रॉस शब्द आहे तिथं घसाऱ्याचा समावेश असतो. जीडीपी मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो, जीएनपी मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो, एनडीपी मध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो, एनएनपी मध्ये घसारा समावेश नसतो.
हे लक्षात ठेवा. म्हणून हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो. फार डिटेल सांगतो मित्रांनो मी लेक्चरमध्ये. माझी जर बॅच बघितली असेल, लेक्चर केला असेल, जीडीपी शिकवायला मला 3 ते 4 तास लागतात. एवढ्या डिटेलमध्ये घेतलं तरच आपल्याला एमपीएससी ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा राज्यसेवा असेल, हे आपण क्लिअर करू शकतो. हे ध्यानात ठेवा. आता उत्तर बघा या ठिकाणी फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर आणि ब बरोबर आणि दोन्ही चूक. तर या ठिकाणी उत्तर दोन्ही बरोबर आहे. ओके. चलो. काय अडचण आहे का बघा. यानंतर बघा पुढचं काय आहे. भारताच्या 23-24च्या अर्थसंकल्पाबाबत खालील कोणती विधाने बरोबर आहेत? तर नीट आहे का? अर्थसंकल्प भारताचा विचारला जातो, अर्थसंकल्प महाराष्ट्राचा विचारला जातो, इकॉनॉमिक सर्व्हे भारताचा विचारला जातो, इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्राचा पण विचारला जातो. या चारीचं रीडिंग असायलाच पाहिजे. आणि याच्या संबंधी कन्सेप्ट जे आहेत आपण ज्याला बजेट म्हणतो, सार्वजनिक वित्त म्हणतो. सार्वजनिक वित्त आणि टॅक्सवर सर्वात जास्त प्रश्न असतात. नेहमी मी सांगत असतो. बघा त्यापैकी एक प्रश्न आहे. म्हणते 23-24. आता पेपर कधीचा आहे? पेपर झालाय 25 मध्ये. 2 फेब्रुवारीला हे पेपर जे मी पेपर सॉल्व्ह करत आहे. हा 2025 चा पेपर आहे. क्वेश्चन कधीचा विचारलाय? 23-24 चा. बरोबर आहे. मग 24-25 चा का विचारला नाही? 24-25 विचारू शकता ना तुम्ही. याचं कारण काय? पेपर कधी झालेला आहे? फेब्रुवारी 25 मध्ये. म्हणजे 24-25 चं बजेट अजून कंप्लीट झालेलं नव्हतं. 24-25 चं बजेट कधी कंप्लीट होते? ते होणार 31 मार्च 2025 ला. 31 मार्च 2025 ला 24-25 चं बजेट कंप्लीट होत असते. बजेट कंप्लीट होण्याच्या पहिले प्रश्न कशाला विचारतील? एमपी सहसा असा प्रश्न घेत नाही, होईल तेवढं. अत्यंतच महत्वाचा असं विचारू शकतात. रिसेंटली बजेटमध्ये कोणती योजना चालू केली? मी बिलकुल नाही असं म्हणतच नाही. म्हणून ध्यानात ठेवायचं कधीही. कधीही कंप्लीट होऊन गेल्या ज्या बजेटचे ऍक्च्युअल फॅक्ट्स आलेले आहेत, त्या प्रश्नावर भर दिला जातो. म्हणून 25 मध्ये प्रश्न विचारला म्हणून 24-25 च्या ऐवजी 23-24 चा प्रश्न विचारलेला आहे. काय बघा, आता जे एक्झाम होतील 2026 मध्ये एक्झाम होतील, त्याला बजेट कोणतं वाचून जायचं? 24-25 चं बजेट वाचून जायचं. लक्षामध्ये एखाद्या करंट इयर मधलं पण विचारतात, पण बेसिकली मागचं असतं एमपीएससी मध्ये. 23-25 मध्ये काय म्हटलेलं आहे? भरड धान्यास श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले. वाचन जर केलं असेल, बघा बजेटमध्ये 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये, 26 जानेवारीच्या भाषणामध्ये देशातर्फे काही काही योजना सरकार चालू करतं. देशाच्या जनतेचं जीवनमान चांगलं सुधारावं, जीवनमानाचा दर्जा उंचावा, राहणीमानाचा दर्जा सुधारावा, यासाठी जनतेसाठी काय केलं जातं आता? एक कल्याणकारी योजना चालू केल्या जातात. जशी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आहे. मॉनिटरी बेनिफिट देण्याचं काम चाललंय अलीकडं. पैशाच्या माध्यमातून बेनिफिट देण्यासाठी योजना चालू होताना अलीकडे पहिलं कसं अन्नधान्याच्या योजना असायच्या खाया-पियाच्या. 5 किलो धान्य, 5 किलो तुमचं गहू, 10 किलो तांदूळ वगैरे असं पहिलं दिलं जायचं. अन्नपूर्णा योजना, ठीक आहे. अंत्योदय अन्न योजना. पहिल्याच्या अशा योजना होत्या. आता अन्न नाहीये आता. अन्न आम्ही घेता, पैसे द्या म्हणतात लोकं. अन्नाचं आम्ही बघून घेता. अन्नाला आणि अन्नाला दोन्ही बघून घेता, पैसे द्या म्हणतात लोकं अलीकडं. बरोबर आहे? तर भरड धान्यास स्त्री या नावाने संबोधित करण्यात आले. तर मित्रांनो हे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे? तुम्ही जर बघून घेतलं असेल, तर स्त्री अन्न नावाने संबोधित करण्यात आलं. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. किसान क्रेडिट कार्ड जे आहे मित्रांनो 1998 पासून किसान क्रेडिट कार्ड दिले जातात. ठीक आहे. मध्यम स्वरूपाचे आदाने-प्रदाने खरेदी करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे दिले जातात. बघा, शेतीला कर्ज क्रॉप लोन आहे, मध्यम स्वरूपाचं लोन आहे आणि दीर्घ स्वरूपाचं लोन आहे. मध्यम आणि दीर्घ स्वरूपाचं लोन घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड कामाला येतं बेसिकली. बेसिकली क्रॉप लोनसाठी वापरल्या जात नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून 23,000 कोटी तरतूद करण्यात आली. येस, बरोबर करण्यात आली. राष्ट्रीय पशुधन मिशन करिता 1,000 कोटी तरतूद करण्यात आली. हे काही स्टेटमेंट बरोबर नाही मित्रांनो. पशुधन मिशन करता 1,000 कोटी तरतूद करण्यात आली, हे स्टेटमेंट बरोबर नाही. तर खाली बघून जाऊया ऑप्शन काय म्हणतात. केवळ अ, अ, ब, ब, क सर्व बरोबर. सर्वत्र असणार नाही. याचं उत्तर काय राहील? अ आणि ब हे उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी ध्यानात ठेवा याला. त्यानंतर पुढे काय म्हणतं बघा, भारतीय रहिवाशासाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी काय करण्यात आलेलं आहे? अधिकृत पीठ वापरण्यात आलेलं नाही म्हणते. म्हणजे जसं उदाहरण घ्या, आरबीआयच्या माध्यमातून काय केले जातात? हे व्यवहार रेग्युलेट केले जातात. परकीय व्यवहार रेग्युलेट करण्यासाठी तुम्हाला माहित असेल आपले फेमा कायदा आहे, फेरा कायदा आहे. बरोबर आहे? त्यानंतर आय-एफ-एस-सी कोड, स्विफ्ट कोड, एम-आय-सी-आर कोड, चेकच्या बाबतीमध्ये एम-आय-सी-आर कोड वापरला जाते. आय-एफ-एस-सी कोड पेमेंट करण्यासाठी वापरलं जातं. स्विफ्ट कोड इंटरनॅशनल पेमेंट करण्यासाठी वापरलं जातं. एन-ई-एफ-टी आहे, आर-टी-जी-एस आहे. हे पेमेंट करण्यासाठी आपले प्लॅटफॉर्म आरबीआयच्या माध्यमातून अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो. याबरोबर काही लोकांना प्रायव्हेट डीलरशिप पण दिल्या जातात. त्या माध्यमातून आरबीआयच्या कंट्रोलमध्ये पण कामं केली जातात. यातलं कोणतं अधिकृत प्लॅटफॉर्म नाही असं म्हणते, लक्षात ठेवा.
यातलं कुठलं अधिकृत प्लॅटफॉर्म नाही. बघा, एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज त्याचा काही संबंधही नाही लक्षात ठेवा मित्रांनो. स्टॉक एक्सचेंज मान्यता प्राप्तच आहे ऑलरेडी. स्टॉक एक्सचेंज असते बॉम्बे BSE, NSE हे तर ऑलरेडी कुठला व्यवहार करताना मान्यता प्राप्तच आहे. रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ रिझर्व्ह बँकेने जे काही अधिकृत गोष्टी चालू केल्या आहेत, ज्यांना ऑथराईज केले आरबीआयने किंवा तुम्ही हे कामं करू शकता ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तर तो ऑथराईज राहणारच आहे. ठीक आहे. याबरोबर परकीय चलन व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक मी पहिलेच बोलल्यात गोष्टी. हे वाचल्यानंतर तुम्हाला कुठली गोष्ट लक्षात ठेवा. अधिकृत कोणतं वाटत नाही म्हणाले या ठिकाणी. व्यासपीठ अधिकृत नाही. बघा, परकीय चलन व्यवहार करण्यासाठी आरबीआयनं ज्याला कोणाला ऑथराईज दिलेलं आहे. समजा उदाहरण घ्या. मी उद्या म्हटलं बा परकीय चलन व्यवहाराचे कामं मी करणार आहे. आरबीआय मला ऑथराईज करावं. आरबीआय मला ऑथराईज केलं. ऑथराईज व्यवहार झालं. माझ्यासोबत जे व्यवहार केले जाणार आहेत आरबीआयच्या माध्यमातून असल्यामुळे ऑथराईज व्यवहार मानले जातात. बरोबर आहे. स्टॉक एक्सचेंज आरबीआय माध्यमातून जे कोणती परकीय असतील किंवा देशामध्ये व्यवहार केले जाणारे असतील ते ऑथराईज आहेत. ऑथराईज राहणारच आहे. ऑथराईज कोणतं नाही म्हटलेलं आहे. बघा, फॉर फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणते ऑनलाईन व्यासपीठ ज्याला आरबीआयनं मान्यता दिली नाही. आरबीआयनं कुठल्या प्रकारची मान्यता दिली नाही त्याला आपण काय म्हणतो आरबीआयनं मान्यता न दिलेलं व्यासपीठ मानलं जातं. त्यानंतर आम्ही बँकिंगवरला दुसरा प्रश्न आहे. बँकिंगवर हे प्रश्न करंट अफेअर्सच्या माध्यमातून ऑनलाईन ट्रेडिंग अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. घोटाळे पण होत आहेत. त्यासाठी हा प्रश्न बेसिकली विचारलेला दिसून येतो. यानंतर भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट. बेसिकली याला काय म्हटलं जातं नाफेड आहे बघा इंग्लिशमध्ये क्वेश्चन असल्यामुळे बघत चला. नाफेड. नाफेडच्या बाबतीत काय म्हटलं उद्दिष्ट मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे असा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. नुसतं उद्दिष्ट नाही मुख्य उद्दिष्ट म्हटलेलं आहे. बघा, कर्ज वाटप करते का? नाफेडचं जर काम बघितलं तर कर्ज वाटप करण्याचं काम नाफेड करताना दिसत नाही. नाफेडचं काम कर्ज देणं हे नाहीच या ठिकाणी. नाफेड, ट्रायफेड, अपेडा या काही कृषीशी संबंधित संस्था आहेत. ठीक आहे. त्यानंतर नाफेड जे आहे ते कर्ज वाटप करण्याचं काम करत नाही. त्यामुळं कुठं कुठं असेल त्याला उडवून टाका सरळ सरळ. हे ऑप्शन उडालं. आणि ड. तर ब, क, ब, क हे येतात. नुसतं ब, क आणि ब, क एकामध्ये. याच्यापैकी कुठले ऑप्शन असू शकते? खाली ऑप्शन बघून घ्या. ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणं. तर नाफेड ची संस्था जी आहे ती शेतीशी संबंधित आहे. पण ग्रामीण भागातल्या औद्योगिकरणाला चालना देण्याचं काम करण्याची पण फार शक्यता कमी दिसते. काम करण्याची आवश्यकताच नाही. नाफेडचं काम नाही असते. पण या ठिकाणी ब सुद्धा कट करून टाका. म्हणून इथलं ब कटलं, इथं ब कटलं. म्हणजे उत्तर सरळ सरळ क राहून जाईल. मी पहिले म्हणले पर्यायामधून पण उत्तर काढत चला. असे मल्टी स्टेटमेंट आले, पर्यायाला जायचं. 4 ला 4 असतील तर त्या प्रश्नच मिटला त्या ठिकाणी. त्याला तर पर्याय वाचावंच लागतील. इथं बघा आता बाकीचे मला क आणि ड वाचण्याचं राहून गेलेलं आहे. ते बघायची गरज पण पडली नाही या ठिकाणी. पहिले 2 स्टेटमेंट मला माहित होते. उत्तर सांगितलं, उत्तर येऊन गेले या ठिकाणी. म्हणून मी म्हणतो पर्यायामधून उत्तर काढताय ते पहिले 2 स्टेटमेंट करेक्ट माहित असायला पाहिजे तुम्हाला. करेक्ट माहित असतील, उत्तर काढून टाका. बघा, माहित नाही, उत्तर नाही हे पहिलं कळालं. म्हणजे उत्तर कटून गेलं. आणि ब नाही म्हणल्यावर इथं इथे ब होतं, इथे ब होतं. म्हणजे 2 कटले. राहिलं काय? क तर राहणारच उत्तर या ठिकाणी. तर वाचून घ्या एकदा काय म्हणाले? कृषी मालाचं सहकारी तत्वावर विपणन करणे, प्रोत्साहन देणे. येस, करेक्ट. ते काम आहे. कृषी मालाचं सहकारी तत्वावर विपणन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम नाफेडचं आहे. नाफेड खूप महत्वाची ऍग्रीकल्चरच्या बाबतीतली संस्था आहे. नाफेड, अपेडा, ट्रायफेड या संस्था महत्वाच्या मानल्या जातात मित्रांनो ध्यानात ठेवा. आणि स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे. कृषीचे उत्पादन विकते. त्यात काही शंका नाही मित्रांनो. लक्षामध्ये कृषीचं उत्पादन विकण्याचं काम करते. पण या ठिकाणी त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं नाही. या ठिकाणी जर समजा क आणि ड असं असतं, उत्तर या ठिकाणी आलं असतं. क आणि ड असतं तर हे आलं असतं. ते पण विकते कृषी पण स्वस्त दरात विकते का नाही महत्वाचं नाही. स्वस्त दरात विकते का नाही पण कृषीचे उत्पादन विकण्याचं काम सुद्धा करू शकते ही संस्था. आजच्या टायमात उत्तर आपलं काय असणार आहे? तर क उत्तर याच्या ठिकाणी असणार आहे. किंवा उत्तर आयोगानं दिलेलं आहे. चलो. त्यानंतर भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अर्थसंकल्पावरील लक्षात ठेवा. आतापर्यंत किती आले? 2 प्रश्न झाले. हे तिसरा प्रश्न आहे. हे पहिले म्हटलेलं आहे. बघा, भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा खर्च दर्शवतो. बिलकुल दाखवतो. कॉमन सेन्स आहे. अर्थसंकल्प आपला असो, तुमचं बजेट घ्या, माझं बजेट घ्या, तुमच्या फॅमिलीचं घ्या, माझ्या फॅमिलीचं घ्या. बजेटमध्ये काय असणार आहे? उत्पन्न किती आलं, खर्च किती झाला. आपण ठरवताना फॅमिली चालवतो तर आपण काय ठरवतो? किंवा मला पगार किती मिळतो आणि मला किती खर्च लागतो. पगार किती मिळतो म्हणजे जमा झाले खर्च, जमा खर्च, उत्पन्न खर्च. भारत सरकार तेच बघते किती इन्कम मिळाले आणि किती खर्च मिळाले. या दोन्ही गोष्टी असतात. स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून अ आणि ब पुढे बघू चेक करून घ्या आता.
चूक नाही, आपलं बरोबर आहेत म्हणाले या ठिकाणी. कोणतं बघायचंय? भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दर्शवतो. बिलकुल. आपल्या देशाची राजकोषीय तूट सातत्यानं वाढत आहे. एक 9.5% पर्यंत राजकोषीय तूट गेलेली आहे. जागतिक बँक म्हणते राजकोषीय तूट जी आहे ती 3% खाली असावी. राजकोषीय दृढीकरण करायचं असेल तर राजकोषीय तूट ही 3% खाली असावी. पण आपलं तसं झालं नाही. कोरोनाच्या काळापासून आपली राजकोषीय तूट ही 20, 21, 22 पासून 9.5च्या वर राहिलेली आहे. 1990-91 मध्ये आपली राजकोषीय तूट 8.2%च्या आसपास असायची. नंतर ती कमी झाली होती. 3 पर्यंत आली होती, 2.5 पर्यंत आली होती, 4 पर्यंत राहिली. सातत्याने आता वाढताना दिसत आहे. म्हणून राजकोषीय तूट इथं दाखवली जाते. ब पण बरोबर आहे. तिसरं बघा, भारतीय अर्थसंकल्प दस्तावेज प्राथमिक तूट दर्शवतो. पहा मित्रांनो, प्राथमिक तूट म्हणजे काय? तुम्ही जर तुटीचे प्रकार बघितला तर राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट एवढ्या डिटेल कन्सेप्ट आहेत. त्या मॉनिटरी पॉलिसीज नंतर जर तो डिटेलमध्ये काय असेल, तर या संकल्पना आहेत मित्रांनो. राजकोषीय तूट म्हणजे काय? सरकारचं एकूण उत्पन्न, एकूण खर्च जे वजा केल्यावर जे उरते त्याला राजकोषीय तूट म्हणतात. किंवा राजकोषीय तूट म्हणजे काय? सरकारवर असणारं कर्ज. ठीक आहे. सरकारवर असणाऱ्या कर्जाला आपण राजकोषीय तूट म्हणतो. सरकारचे प्रेझेंटमध्ये जे कर्ज घेतलेला राजकोषीय तूट म्हणतात. सरकारच्या प्रेझेंट बजेटमध्ये किती राजकोषीय तूट आहे? म्हणजे थोडक्यामध्ये सरकारच्या प्रेझेंट बजेटमध्ये किती कर्जाद्वारे पैसे घेतलेले आहेत? समजा उदाहरण घ्या. सरकारचं बजेट आहे 50 लाख कोटीचं. बजेट किती आहे? 50 लाख कोटीचं. आणि यामध्ये 10 लाख कोटी रुपये जे आहेत ते कर्जाद्वारे आलेले आहेत. याचा अर्थ आहे की 10 लाख कोटी राजकोषीय तूट. सरकारच्या बजेटमध्ये किती पैसे कर्जाने घेतले त्याला आपण राजकोषीय तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय? प्राथमिक तूट म्हणजे राजकोषीय तुटीमधून किती भाग व्याज द्यायला वापरलेला आहे. किती भाग व्याज द्यायसाठी वापरलाय त्याला प्राथमिक तूट म्हणतात. प्राथमिक तूट हे एकमेव तूट अशी आहे जी जास्त असेल तर फायदा असते. प्राथमिक आता मी इथं सांगितलं लेक्चर खूप लेंदी बनतो. त्यामुळं याच्यावर स्पेशल आपण कधी लेक्चर घेऊ. प्राथमिक तूट, राजकोषीय तूट, महसुली तूट. लक्षामध्ये मित्रांनो, प्राथमिक तूट पण असते यस असते प्राथमिक तूट. आणि भारतीय दस्तावेजात परिणामक महसुली तूट पण असते. बघा महसुली तूट आणि परिणामकारक महसुली तूट या नवीन प्रकार आले 2011-12 पासून. परिणामकारक महसुली तूटचा अर्थ आहे की ऍक्च्युली सरकारची महसुली तूट वाढत आहे. हे बघण्यासाठी परिणामक महसुली तूट वापरली जाते. सरकारची महसुली तुटीमध्ये सरकार जे काही अनुदान देतं राज्यांना, अनुदानामुळे सरकारची महसुली तूट जास्त वाढते. ते अनुदान न देता सरकारची तूट किती राहते? अनुदान वजा केल्यावर सरकारची महसूल तूट किती राहते? याला परिणामकारक महसुली तूट असं म्हणतात. म्हणून हे सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. वरील सर्व बरोबर आहे. फार इंटरेस्टिंग भाग आहे हे सुद्धा तुटीच्या बाबतीत बघितलं तर मित्रांनो. ओके. काय अडचण आहे का बघा? नसेल पुढचं बघा या ठिकाणी. काय म्हणते? या ठिकाणी जोड्या लावा म्हणते बघा. हरित क्रांती कशा संबंधी आहे? ठीक आहे. ब सोनेरी क्रांती, निळी क्रांती, पिवळी क्रांती, तेलबिया, मत्स्यबिया, अन्नधान्य आणि फळाचा बघा मित्रांनो, आता हरित क्रांती तर सांगायची गरजच नाही. अन्नधान्य बाबतीमध्ये आहे. लावून टाका जोड्या. बरोबर आहे. त्यानंतर सोनेरी क्रांती जर बघितली तर सोनेरी क्रांती बेसिकली फ्रूट संबंधी आहे मित्रांनो. फळाचं उत्पादन वाढवण्यासाठी सोनेरी क्रांती चालू केली. बघा सगळ्या क्रांती आहेत आपल्या देशामध्ये. फळाची, मधाची, अंड्याची, मांसाची, कांद्याची, टमाट्याची. शिक्षण क्रांती ऐकायला मिळालं. मग शिक्षण क्रांती पण होणं गरजेचं आहे बरं पोरांनो. शिक्षण क्रांती झाली पाहिजे. बरोबर आहे. काय नाव द्यायचं त्याला नाव देऊन टाका. निळी क्रांती. बरोबर आहे. याला आपण ब्लू रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं. निळी क्रांती जी आहे, ती निळी क्रांती कशा संबंधी आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, सहसा पाण्याशी संबंधित असल्यामुळं मत्स्याच्या बाबतीमध्ये. त्यामध्ये निळं पाणी असते. समुद्राचं पाणी निळं दिसते. तलावातले पाणी निळं दिसते. विहिरीतले निळं दिसते. बरोबर आहे. पिवळी क्रांती या ठिकाणी पिवळी पित्त क्रांती किंवा पिवळी क्रांती आपण याला म्हणतो या ठिकाणी. याचं उत्तर काय असणार आहे? तर तेलबिया. आपल्याला दिसायला पिवळं दिसते ना? आहे की नाही? पिवळ्या-पिवळ्या कलरचं दिसते तेल. म्हणून या ठिकाणी उत्तर बघा कुठलं येऊन जाईल? अ 1, 4, 3, 2. ला 4 झाले ना या ठिकाणी म्हणून चुकलं हे. ला 3 इथं आहे. हे असू शकते. ला 1 हे पण चुकलं. ला हे उत्तर येऊन जाईल. कारण का लक्षात ठेवा एका उत्तरावर क्लिअर आहे सगळं. हरित क्रांती अन्नधान्याच्या बाबतीमध्ये. एका उत्तरावर सगळं काम तमाम झालं या ठिकाणी. या ठिकाणी 3 नंबर अजून एक असतं तर अजून कन्फ्युजनमध्ये गेलं असतं. सरळ-सरळ जोड्या लावून टाकून द्यायचं सरळ. हे. म्हणून हा शेती आणि याच्या बाबतीतला प्रश्न होता. ॲग्रीचा दुसरा आला. नाफेड शेतीवरला प्रश्न होता. हेही शेतीवरला प्रश्न होता. हे ध्यानात ठेवा. हां. भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅश-डॅश मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा दिलेली आहे. बघा. तर मित्रांनो, इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये युनियन बजेटची परिभाषा ॲक्चुअली नाहीच. म्हणजे बजेट हा शब्द राज्यघटनेत वापरलाच नाही. बजेटमध्ये शब्द वापरलाय अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट.
हा शब्द वापरलेला आहे. वार्षिक विवरणपत्रक, वार्षिक विवरण पत्रक हे शब्द वापरलाय. राज्यघटनेमध्ये कुठल्याच कलमामध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुच्छेदामध्ये आर्टिकलमध्ये कुठेही तुम्हाला बजेट नावाचा शब्द नाही. हे लक्षात ठेवा. त्याला एकच शब्द आहे वार्षिक विवरणपत्र. आता बघा याचे जे ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी ऑप्शन बघा. ऍक्च्युली मनी बिलची व्याख्या 110 मध्ये दिलेली आहे. 111 नुसार राष्ट्रपती मनी बिलावर अंतिम सही करतात. 117 नुसार पूर्व परवानगी घेतली जाते राष्ट्रपती धनविधेयकावर पूर्व परवानगी कलम 117 नुसार घेतली जाते. अंतिम परवानगी 111 नुसार घेतली जाते. 112 मध्ये तुमचा बजेट शब्द वापरला जातो. बजेट शब्द आता नाही परिभाषा पण वापरला युनियन बजेटमध्ये. काय म्हटलंय भारतीय संविधानाच्या ड्रेसमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प परिभाषा दिलेली आहे. शब्द वापरलाय तर 112 याचं उत्तर येऊन जातं. दिलं असलं तरी. बरोबर आहे. त्यानंतर 116 मध्ये ओट ऑन अकाउंट आहे. ओट ऑन अकाउंट 116 मध्ये. 120 त्याच्या संबंधित नाहीये. बरोबर आहे. 113 तेवढं महत्वाचं नाही. 112 बघा 109 एक धनविधेयकाची प्रोसेस दिलेली आहे. 110 मनी बिलची व्याख्या दिलेली आहे. 111 सिग्नेचर, 112 तुमचं बजेटची व्याख्या, 114 अप्रोप्रिएशन बिल विनियोजन विधेयक, 115 तेवढं महत्वाचं नाही. 116 वोट ऑन अकाउंट, 117 राष्ट्रपतीची पूर्व परवानगी. त्याच्यातलं उत्तर काय राहील 112. इथं शब्द वापरलाय अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक विवरणपत्र मित्रांनो. लक्षामध्ये हा सुद्धा एकदम बघा राज्यघटनेतला काही भाग हा इकॉनॉमिक्सशी कोरिलेट आहे. हा बजेटचा भाग असेल किंवा टॅक्सचा भाग असेल राज्यघटनेच्या कलम 264 पासून 92 पर्यंतचा हा भाग राज्यघटनेचा इकॉनॉमिक्सशी कोरिलेट भाग आहे. हे या ठिकाणी ध्यानात ठेवा. बरोबर आहे. चलो यानंतर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पुन्हा एकदा प्रश्न विचारलाय बघा राष्ट्रीय उत्पन्नासंबंधी. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट नसते. मित्रांनो जीएनपी ला स्थूल देश राष्ट्रीय उत्पादन म्हणतात. स्थूल राष्ट्रीय उत्पादन जीएनपी आणि जीडीपी ला काय म्हणतात स्थूल देशांतर्गत. इथं शब्द डोमेस्टिक आलेला आहे. लक्षामध्ये डोमेस्टिक वर्ड. डोमेस्टिक म्हणजे देशाच्या भूभागावर कमावलेले उत्पन्न. देशाच्या भूभागावर कमावलेल्या उत्पन्नाला जीडीपी म्हणतात. जीएनपी म्हणजे देशाच्या भूभागावर प्लस बाहेरून आलेले उत्पन्न. एक्सपोर्ट करून आलेल्या उत्पन्नाला जीएनपी म्हणतात. जीडीपी आणि जीएनपी मधला फरक काय आहे? जीडीपी म्हणजे डोमेस्टिक शब्द आला. डोमेस्टिक म्हणजे देशाच्या भूभागावर या बाउंड्रीज मध्ये कमावलेलं उत्पन्न. मग ते देशातल्या लोकांनी कमावलेलं असो, विदेशी लोकांनी कमावलेलं असो, कोणी कमवो जीडीपी म्हणतात त्याला. जीएनपी म्हणजे काय? देशात कमवलेलं उत्पन्न सोबत भारताच्या बाहेरून लोकांनी कमवून पाठवले पैसे, याला जीएनपी म्हणतात. इथं काय म्हटलंय? देशांतर्गत म्हणले म्हणजे डोमेस्टिक शब्द वापरलेला आहे. बघा इथं शब्द आहे का ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बरोबर आहे. नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट नसते. बरोबर. जीडीपी मध्ये बाहेरून आलेलं उत्पन्न येत नाही, जीएनपी मध्ये येते. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. स्थूल देशात उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेले उत्पन्न समाविष्ट होत असते. चूक आहे. आताच बोललो. जीडीपी म्हणजे फक्त देशाच्या बाउंड्रीमध्ये कमावलेले उत्पन्न. जीएनपी म्हणजे देशाच्या बाहेरून कमावून टाकले पैसे पण जीएनपी मध्ये येतात. जीडीपी जीएनपी मधला हाच फरक आहे. जीडीपी डोमेस्टिक कोड आहे, जीएनपी नॅशनल आहे. नॅशनल म्हणजे बाहेरचं उत्पन्न पण येईल, देशातलं उत्पन्न पण येईल. जीडीपी देशाची अंतर्गत शक्ती दाखवते, जीएनपी देशाची बहिर्गत शक्ती दाखवते. जीडीपी देशाचं संख्यात्मक मोजमाप करते, जीएनपी अर्थव्यवस्थेचा गुणात्मक मोजमाप करते. पुण्याचं पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरं चूक आहे. म्हणून बरोबर कोणतं आहे? सत्य म्हणल्यावर पहिले होऊन जाईल. ओके मित्रांनो, काय अडचण आहे का बघा. चलो प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो एक सूचना आहे या ठिकाणी की जर माझी बॅच लेक्चर कसा वाटलं पहिल्यांदा सांगा. ठीक आहे. म्हणजे हे विश्लेषण आपण दरवेळेस आता इथून पुढे देणार आहोत जेवढे पेपर झाले त्याचं. बरोबर आहे. तर लेक्चर व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, कमेंट करून कळवा आणि विशेष म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की सबस्क्राईब करसाल एवढी मला खात्री आहे. ज्याला कोणाला माझी ऑनलाईन बॅच करायची आहे भारतीय अर्थशास्त्राची रेकॉर्डेड बॅच आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही असतील, विश्लेषण पण असेल, तर आरएमए नावाचं तुम्हाला काय करावं लागेल? ॲप डाउनलोड करावं लागेल आणि बॅच फक्त 251 रुपयामध्ये. तुमच्यासाठी बघा मित्रांनो, तुमच्यासाठी काय पण, काल पण, आज पण, उद्या पण 251 रुपयामध्ये बॅच आहे. तर मित्रांनो असेच लेक्चर बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचं लेक्चर पुढच्या याच्यामध्ये बघू आपण. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.